चालू 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 चला दुपारच्या सत्रातला पहिला सामना चालू होतोय. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. सुरुवात इथे वाईड बॉल पासून केलेली आहे. महेश कोपरकर गोलंदाज. फलंदाजीसाठी आहेत मनोज तिवारी. नॉन स्ट्राईकच्या एंडला आहेत कैलास पांडे. तर चला मागच्या सामन्याचे सामनावीर रोहित शर्मा यांना मी विनंती करेल, कृपया आपण मुख्य मंचावर आता जायचंय आपल्या सामनावीराची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय दीपक भाऊ जोशी यांना मी विनंती करेल, कृपया आपल्या हातून आपण ही ट्रॉफी सुपूर्त करायची आहे. यावेळेसचा बॉल पंच पुन्हा इशारा अतिरिक्त धाव जोडते. अजूनपर्यंत फक्त एक चेंडू झालेला आहे. 3 धावांपर्यंत संघाची धावसंख्या पोहोचताना दिसते. यावेळेस मात्र सरळ बॅटेने डिफेन्स केला चांगल्या तऱ्हेने आणि नॉन स्ट्राईकच्या एंडला मात्र खलबली माजली होती. रन घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला. यावेळेसचा बॉल हलक्या हाताने खेळलेला दिसतोय, परंतु चेंडू जातोय बीट होऊन मात्र यष्टीरक्षकांच्या हाती. यावेळेस चेंडू येतोय सीमारेषेकडे. पंचांचा इशारा येतोय 4 रन. तर या सामन्याची पहिली बाउंड्री इथं आलेली आहे. 4 चेंडूत 7 धावा सर्जी क्रिकेट क्लबचा स्कोअर दिसतोय आपल्याला. चार चेंडू आतापर्यंत झालेले दिसत आहेत. 7 धावा आलेल्या आहेत. यावेळेस मोठा फटका खेळला आहे. फिल्डर इंटरेस्टेड. कॅच पूर्ण केलेला आहे. आउट होतील कैलास पांडे. विकेट येते इथे संघासाठी. नेक्स्ट बॅटर कोण आहे? अरे इकडे सावलीत बसा ना. चला नवीन फलंदाज मैदानासाठी कैलास पांडे यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत शुभम जोशी. शेवटचा चेंडू असेल हा पहिल्या षटकामधला. 7 धावा 1 गडी बाद आपल्याला संघाची धावसंख्या दिसते. आणि यावेळेस देखील फटका खेळलेला आहे. मोठा फटका खेळलेला दिसतोय. पंचांचा इशारा येतोय 6 रन. मुख्य मंच आणि कॉमेंट्री बॉक्सच्या मधोमध हा फटका जाताना आपण बघितला. आणि षटकारासोबत पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा 1 गडी बाद. नवीन गोलंदाज रूपात दक्ष व्यास इथे आपल्याला गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलेले आहे. दक्ष व्यास यांना मात्र आता या इनिंग मध्ये गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. 2 वाजून 8 मिनिटांनी आपली ही इनिंग सुरू झाली होती.
यावेळेस मात्र वेगाने चेंडू टाकला. डॉट बॉल होतोय पहिला बॉल. आणि आपण बघत आहोत ब्राह्मण प्रीमियर क्रिकेट लीग जळगाव भगवान परशुराम चषक पर्व चौथे. आणि आपल्या या संस्थेचे अध्यक्ष आहेत माननीय श्री दीपक जोशी, उपाध्यक्ष अजितदादा नांदेडकर. यावेळेस मोठा फटका खेळलाय. चेंडू जातोय कुठे? मैदानाच्या बाहेर. आणि युट्यूब कॉमेंट्री बॉक्सच्या मागील बाजूस हा षटकार जातोय. दमदार असा हा फटका आलाय मनोज तिवारी यांच्या बॅट मधून. आणि चांगला पंच लावलेला आहे या सामन्यामध्ये. दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू पाठव दिलाय 6 धावांसाठी. आणि षटकारासोबत संघाची धावसंख्या पोहोचते 19 धावा. तसेच आपल्या या संस्थेचे सचिव श्री शिवप्रसाद शर्मा, कोषाध्यक्ष कैलास पांडे, सहसचिव तुषार जोबे, खजिनदार श्री राजेश कुलकर्णी आणि जनसंपर्क अधिकारी आहे श्री अनिल भारद्वाज. यावेळेस मात्र वेगाने चेंडू टाकला. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. म्हणजेच पुढचा चेंडू असेल फ्री हिट. दक्ष व्यास गोलंदाज मनोज तिवारी दिसत आहेत आपल्याला फलंदाजीसाठी. आत्ताच शेवटच्या चेंडूवर एक जबरदस्त असा षटकार लावलाय. पुन्हा एकदा ताकदीने फटका खेळला मनोज यांच्या बॅट मधून. हा शॉट येतोय समोरच्या साइड स्क्रीनच्या दिशेला. हा चौकार येतोय. पंचांचा इशारा येतोय 4 रन. ऑन ड्राईव्ह ने खेळलेला हा फटका समोरच्या दिशेला जातोय 4 रनांसाठी. तर पहिल्या 3 चेंडूत दक्ष व्यास याच्या गोलंदाजीमध्ये 11 धावा येऊन गेल्या आहेत. अजूनही 3 चेंडू यायचे शिल्लक. यावेळेस मात्र चांगला बॉल टाकलेला आहे. ऑफ साइडला पडलेला हा बॉल. डॉट बॉल आणि नो बॉल. फ्री हिट 6-4. यानंतर मात्र चांगला कमबॅक केलेला आहे. 5वा बॉल. दक्ष घेऊन येतील. सामना करतील मनोज. समोरच्या दिशेला कव्हर्सच्या दिशेला हा फटका खेळलेला होता, परंतु क्षेत्र रक्षकापासून दूर आणि सिंगल धाव येते. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल दक्ष व्यास यांच्या या गोलंदाजी मधला. आतापर्यंत 5 चेंडूत 12 धावा खर्च केलेल्या आहेत. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू दक्ष व्यास घेऊन येतील पुन्हा एकदा. शुभम जोशी यांनी मात्र चांगल्यारीत्या फटका खेळलेला आहे. सिंगल धाव घेऊन या षटकाची समाप्ती होईल. पंचांचा इशारा येतोय. 2 षटकांची समाप्ती 26 धावा. दोन षटकांची समाप्ती 26 धावा होताना आपल्याला दिसत आहेत. एक गडी बाद. आपण सर्व पाहत आहोत ब्राह्मण प्रीमियर क्रिकेट लीग जळगाव भगवान परशुराम चषक पर्व चौथे. नवीन गोलंदाज मनीष चौबे गोलंदाजी मार्कवर तयार. चला यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल. अतिरिक्त धाव जोडते. मनीष चौबे काल देखील गोलंदाजी केली होती. चांगली गोलंदाजी देखील झाली होती, परंतु 1-2 चुकीच्या चेंडूंवर मात्र फलंदाजाने चांगला समाचार घेतला होता. आज ते आव्हान सुधारण्याचं काम करावं लागेल. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. यष्टीन पासून चेंडू दूर. वाईड बॉलचा इशारा येतोय.
यावेळेस चांगला फटका खेळलेला आहे महेश यांच्या हातात हा झेल मात्र लँड होत होता परंतु सुटलेला आहे झेल. एक धाव येते आणि मनीष चौबे यांचे समर्थक कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला दिसत आहेत. त्यांचे सहकारी मित्र राहुल बोरसे इथे उपस्थित आहेत त्यांना चीयर करण्यासाठी. त्यांना चांगलं समर्थन देताना दिसत आहेत. या वेळेस देखील संधी निर्माण केली होती मनीष चौबे यांनी. या वेळेस देखील जेल सुटलेला आहे. लागोपाठ 2 चान्स निर्माण करून दिले होते मनीष चौबे यांनी. तर बघा हा खेळाडू नक्कीच खूप मोठा आहे. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळला होता. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय 4 रन. समोरच्या दिशेला लॉग ऑन सीमा रेषाकडे हा फटका खेळला होता. लॉफ्ट केला होता शॉटला आणि चौकार वसूल केलाय. चला मनीष चौबे यांनी जर हॅट्रिक घेतली तर राहुल बोरसे यांच्याकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. यावेळेस समोरच्या दिशेला जोरदार फटका खेळलेला आहे. साइड स्क्रीनच्या दिशेला जातोय हा षटकार. पंचांचा इशारा येतोय 6 रन आणि आपल्या साइड स्क्रीनचे स्पॉन्सर आहे प्राची सीड्स. ब्राह्मण समाज क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 4. यावेळेस देखील चेंडूने बॅटेची कड पकडली होती. यष्टी रक्षकांपासून चेंडू मात्र दूर होता. डॉट बॉल आपण पाहतोय. चला आता हॅट्रिक पासून राहुल बोरसे यांचा फोकस उठलेला आहे. मागचे 2 शॉट बघून षटकार आणि चौकार बघून. या बॉलवर विकेट आली तर 501 रुपयाचं रोख पारितोषिक. तर पारितोषिक तर नाही मिळणार. फटका चांगला खेळलाय मनोज तिवारी यांनी. सिंगल सोबत षटकाची होते समाप्ती. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा 1 गडी बाद. चला नवीन गोलंदाज 4थं षटक टाकण्यासाठी अमन गौतम तयार आहेत. मनोज तिवारी पोहोचत आहेत 12 चेंडूत 23 धावांवर. त्यांना साथ देत आहेत शुभम जोशी जे खेळत आहेत 3 चेंडूत 8 धावांवर. तर कुठे ना कुठे मात्र अजून एका विकेटची गरज आहे. सरजी क्रिकेट क्लब संघाला अजून एका विकेटची आवश्यकता असेल. कारण आपण पाहतोय 3 षटकात 40 धावा 1 गडी बाद. सध्याची धावगती आहे 13.33 आणि या धावगतीने जर कधी स्कोअर पुढे गेला तर मग मात्र 110 ते 15 धावा नक्कीच संघ करेल. तर कुठे ना कुठे आपण बघितलं आज सकाळपासून 115 ते 20 धावांचं लक्ष देखील चेस केलं जातंय. तर त्या हिशोबाने ओ अद्भुत कॅच पकडलेला आहे. जबरदस्त कॅच आणि रिप्लेच्या माध्यमातून आपण या कॅचला नक्कीच बघू. उत्कृष्ट असा हा कॅच जयेश यांनी पूर्ण केलेला आहे आणि सर्व खेळाडू मात्र नक्कीच सर्व खुश असतील. जयेश कुलकर्णी यांनी पकडला आहे हा अद्भुत झेल आणि टुर्नामेंट मधला नक्कीच वन ऑफ द बेस्ट कॅचेस पैकी हा एक कॅच असू शकतो. शॉटला चांगला पंच केलं होतं
परंतु सीमारेषेवर मात्र एका हातात झेल टिपला जयेश यांनी. नवीन मॅटर कोण आहे? बाळा भैया. बाळा भैयाचं नाव काय? पण तर नवीन फलंदाज मैदानात रूपात आलेले आहे बाळा भाऊ. बाळा भाऊ आपलं नाव त्यांचं इथे आपल्याला समजलंय केशव पंडित. बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल येतोय. 2 चेंडू आतापर्यंत या षटकात झालेले आपल्याला दिसत आहेत. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं वाईड आला होता, त्यानंतर कॅच एक अप्रतिम झेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. इम्प्रुव्हायझेशन करण्याचा प्रयत्न होता केशव पंडित यांच्याकडून. सध्याच्या घडीला मात्र निर्धाव चेंडू येतोय. 3 वैध चेंडू अजूनही बाकी असतील. यावेळेस चांगला फटका खेळलेला दिसतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेला मात्र हा फटका जातोय. पंचांचा इशारा येतोय. 4 रन. चांगला पुल शॉट खेळला होता आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला मात्र वसूल केलेले आहेत 4 रन. यावेळेसचा बॉल फुल टॉस होता आणि कॅच करण्यासाठी मात्र क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड दिसले, परंतु हरकत नाही, चौकार मात्र मिळूनच गेलेला आहे. चांगला फटका खेळला होता डीप कव्हरच्या दिशेला. चांगला आपण बघितला बॅकफुट पंच देखील लावला होता. शेवटचा चेंडू असणार आहे अमन यांच्या या गोलंदाजी पिटाऱ्यामधला. ताकदीने समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय लॉग ऑन सीमारेषेकडे. एका धावेसोबत या षटकाची होईल समाप्ती आणि आपण पाहत आहोत 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा 2 गडी बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा 2 गडी बाद. चार षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा 2 गडी बाद. आणि नवीन गोलंदाज पुन्हा एकदा येतील आपलं दुसरं षटक टाकण्यासाठी दक्ष व्यास. एका षटकात पहिल्या षटकात 13 धावा मोजल्या होत्या. या षटकात मात्र जबाबदारी असेल विकेट काढण्याची. आपण पाहत आहोत बहुभाषिक ब्रह्म क्रीडा व सांस्कृतिक मंडळ जळगाव आयोजित ब्राह्मण समाज क्रिकेट प्रीमियर लीग. आणि यावेळेस शॉट खेळणार तोपर्यंत मात्र वेग इतका की चेंडू मात्र सरळ निघाला यष्टी रक्षकांच्या हाती. पहिला वैध चेंडू असेल हा या षटकामधला. पहिला चेंडू आपण बघितलं वाईड बॉल आला होता. यानंतर मात्र चांगली गोलंदाजी होताना आपण पाहतोय. फटका चांगला खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर्सच्या वरून सीमारेषाकडे जाताना दिसत आहे. जयेश यांचं मात्र दमदार असं क्षेत्ररक्षण आणि थ्रो देखील योग्य वेळेवर मात्र स्टंपाला लागलेला आहे. बाद होतील फलंदाज.
राम देऊरकर आता नवीन फलंदाज आले आहेत, जे सध्याच्या घडीला आपल्याला स्ट्राईकवर दिसतील. रनआउटच्या माध्यमातून गेली होती विकेट. आपल्याला बॅनर व सहकार्य करणारे म्हणजेच आपल्या जळगाव शहराचे लाडके आमदार सुरेश दामू बोडे अर्थात राजूमामा बोडे, प्रतीक गॅस एजन्सी, अविनाश नांदेडकर, क्वालिटी कन्स्ट्रक्शन, धनंजय जकातदार. यावेळेस पुन्हा एकदा वेगाने टाकलेला चेंडू, पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. दोन चेंडू आतापर्यंत झालेले दिसत आहेत दक्ष व्यास यांच्या या षटकातले. पुन्हा एकदा फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचांना मात्र त्यांचे दोन्ही हात जमिनीला समांतर करावे लागले. धाव येते इथे अवांतर. आणि या षटकात आतापर्यंत 5 डिलेव्हरी फेकल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये मात्र फक्त आणि फक्त 2च डिलेव्हरी आतापर्यंत वैध आहेत. अजूनही 4 चेंडू यायचे शिल्लक. चांगला फटका खेळलेला दिसतोय. चेंडू सीमारेषेकडे जाताना आपण बघितलं. सिंगल धाव येते. पंचावन्न धावा, 3 गडी बाद. केशव पंडित आपल्याला फलंदाजी करताना दिसत आहेत मैदानावर. पुन्हा एकदा ऑफ साइडला ठेवण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पंच मात्र डिक्लेअर करतायत वाईड बॉल. अतिरिक्त धाव जोडते. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील आणि भरपूर असं लांब लचक असं हे षटक मात्र इथं ताणलं जात आहे दक्ष व्यास यांच्याकडून. आतापर्यंत 9 चेंडू फेकले गेलेत, ज्यामध्ये फक्त आणि फक्त 4 चेंडू वैध आहेत. तर अजूनही 2 चेंडूंसाठी किती डिलेव्हरी फेकावे लागतील हे बघणं मात्र नक्कीच रोचक असेल. यावेळेस ऑन द बॉडी लाईन चेंडू टाकला होता, ज्याला मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला भिरगवायचा मनसुबा होता. डॉट बॉल इथे येतोय. शेवटचा चेंडू असेल दक्ष व्यास यांच्या या षटकामधला. आपण पुन्हा बघतोय ऑन द बॉडी लाईन टाकलेला चेंडू. अतिशय चांगल्या रीतीने मात्र या शेवटच्या 2 चेंडूंसोबत षटकाची समाप्ती होते. 5 षटकांची समाप्ती, 56 धावा, 3 गडी बाद. 5 षटकांची समाप्ती, 56 धावा, 3 गडी बाद. पाच षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा, 3 गडी बाद. चला षटकाची सुरुवात करायची आहे लवकरात लवकर.
काना काना तर पंचांचा इशारा मात्र येतोय वाईड बॉल कुठे ना कुठे सरजी क्रिकेट क्लब या संघाला मात्र अतिरिक्त धावांवर रोख लावावा लागेल अन्यथा आपण अतिरिक्त धावांच्या माध्यमातून अनेक धावा आतापर्यंत मोजल्या गेल्या आहेत सरजी क्रिकेट क्लब हा संघ श्री सागर जोशी यांच्या संघ मालकीचा आहे चला चेंडू टाकायचा आहे काना यांना विनंती असेल यावेळेस फुल फ्लो मध्ये बॅट फिरताना आपल्याला दिसली फटका मात्र तेवढा प्रॉपर नाही तेवढा टायमिंग योग्य नाही सिंगल धाव तरी येऊन जाईल आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय मोरया 11 हा संघ आहे श्री अक्षय जोशी यांच्या मालकीचा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तसेच आपल्या या स्पर्धेत इतर सहभागी असलेले संघ त्या दरम्यान आपण बघतोय एक चांगला फटका खेळला होता षटकार इथे येतोय पहिलेच मात्र आपली रणनीती क्लिअर होती अक्रॉस द लाईन येऊन स्क्रीज मध्ये हा फटका खेळला आणि झटका मात्र बसतोय आउट होत आहेत फलंदाज बघा स्टंपाच्या ऑफ साइडला येऊन खेळून हा फटका खेळला होता हवेत आणि उत्कृष्ट झेल टिपण्यात आलेला आहे चला दमदार असा शॉट खेळलाय 6 रनांसाठी हा शॉट जातोय षटकारासोबत संघाची धावसंख्या पोहोचते 70 धावांवर 55 त्या दरम्यान इशारा येतोय नो बॉल तर बघा दिशा भटकलेला हा चेंडू होता आणि ज्याला मात्र चांगलं उत्तर दिलंय चिराग यांनी तर आपल्या स्पर्धेमध्ये इतर सहभागी झालेले संघ आर्या फाउंडेशन डॉक्टर अजित दादा नांदेडकर यांच्या संघ मालकीचा BN रॉयल स्पोर्ट्स श्री अनिल भारद्वाज चला पुन्हा एकदा फटका समोरच्या दिशेला येतोय क्षेत्ररक्षकाकडून फंबल होताना आपल्याला दिसतंय तरी देखील 2 धावा पूर्ण करून घेतील खेळाडू यानंतर व्यास सुपर किंग्स या संघाला स्पॉन्सर केलेला आहे व्यास इंडस्ट्रीज द सिम्बॉल ऑफ ट्रस्ट अँड क्वालिटी श्री
संजय नंदलाल व्यास यांच्या मालकीचा असेल हा संघ. विजय काणवान सिंग या संघाचे प्रायोजक आहेत श्री राहुल शर्मा. त्या दरम्यान आपण बघतोय सिंगल दावेसाठी मात्र एक चांगला फटका खेळला. 1 रन घेऊन 9 स्ट्राईकच्या एंडला जातील चिराग. शेवटचा चेंडू असेल काना जोशी यांच्या या षटकातला. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. एकविरा रायडर संघाला स्पॉन्सर केलेला आहे श्री राजेश भाऊ कुलकर्णी. प्राची सीड्स या संघाला स्पॉन्सर केलेला आहे श्री कुणाल भाऊ अत्रे. चला पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि पायावर टाकलेला हा चेंडू होता ज्याला मात्र खेळताना नक्कीच अडथळा निर्माण झाला राहुल जेवरकर यांच्यासाठी. षटकाची होते समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 75 धावा 4 गडी बाद. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 75 धावा 4 गडी बाद. आणि खेळाडूंना विनंती असेल लवकरात लवकर या इनिंगची सांगता करायची आहे. शेवटचे 5 मिनिटं शिल्लक या इनिंगसाठी. नो बॉल. पंचांचा इशारा. पुढचा चेंडू फ्री हिट असणार. आणि कुठे ना कुठे सरजी क्रिकेट क्लब ह्या संघाने एक्स्ट्रासच्या माध्यमातून भरपूर धावा मोजल्या आहेत तर त्यावर मात्र नक्कीच रोख लावावा लागेल. फटका ताकदीने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु जेव्हा आपण ताकदीने खेळण्यासाठी जातो तर त्या हलक्या गतीने येणाऱ्या चेंडूचा मात्र आपल्याला अंदाज घेता येत नाही. सिंगल धाव येते. आपल्या स्पर्धेत सहभागी झालेला संघ. चांगला चेंडू फुल टॉस बॉल. त्याला मात्र योग्य उत्तर दिलंय चिराग यांनी. चेंडू जातोय सीमारेषेकडे. षटकार इथे येतोय. षटकारासोबत संघाची धावसंख्या पोहोचते 82 धावांवर 4 गडी बाद. 82 धावा 4 गडी बाद. सुपर 6 येतोय आणि बघितलं आपण लॉफ्ट केला शॉटला चांगल्या रीतीने आणि अप्रतिम असा हा फटका. 6 रन. मुंडले वॉरियर संघाचे संघ मालक आहेत श्री रोशन मुंडले. कुलकर्णी वॉरियर संघाचे संघ मालक श्री दिनेश कुलकर्णी. मोरया 11 संघाचे संघ मालक श्री अक्षय जोशी जो सध्याच्या घडीला आपल्याला बॅटिंग करताना जो संघ दिसतोय. यानंतर सरजी क्रिकेट क्लब यांचे संघ मालक श्री सागर जोशी. सध्याच्या घडीला हा संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. RU11 यावेळेस हा चांगला फटका खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहे पूर्ण 4. RU11 श्री हरीश उपाध्याय आणि RU11 हे आपल्या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर देखील आहात. RU11 आपल्या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर देखील आहेत. आणि मैदानात मात्र आपण पाहतोय दृश्य
हा दमदार शॉट षटकार असेल. चिराग काल देखील आपल्या संघाला एक चांगले फिनिशिंग टच दिला होता. आज देखील ते चॅलेंज आहे. आज देखील त्याला मात्र खरे उतरतायत. यावेळेस मात्र महेश यांचा चेंडू थेट आदळतोय यष्टीवर. ओ यू टी आउट. बाहेर जावं लागेल चिराग यांना. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या इनिंगचे. नवीन फलंदाज रूपात रोहित येईल मैदानामध्ये. तिसरा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलेला दिसतोय. हवेत फसला होता चेंडू आणि रनआउटच्या माध्यमातून जोपर्यंत विकेट घेतील तोपर्यंत मात्र फलंदाज सुरक्षितरित्या क्रीजमध्ये आलेले आपल्याला दिसत आहेत. चला पुढच्या सामन्याचा टॉस या षटकाच्या समाप्तीनंतर होईल. RU11 वर्सेस आर्या वॉरियर्स. RU11 वर्सेस आर्या वॉरियर्स. RU11 हा संघ आहे श्री हरीश उपाध्याय यांच्या मालकीचा. तर दुसऱ्या बाजूला आर्या वॉरियर्स संघाचे संघ मालक आहेत डॉक्टर अजितदादा नांदेडकर. तर दोन्ही कॅप्टन्सला मी विनंती करेल कृपया आपण लवकरात लवकर टॉस का बॉस या मंचावर उपस्थित राहायचंय. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू इथे पार पडताना आपल्याला दिसतोय. सिंगल धाव पूर्ण झाली. दुसरी धाव घेताना मात्र धावबाद झाले खेळाडू. तर पुढच्या सामन्याचा टॉस असेल RU11 वर्सेस आर्या वॉरियर्स. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती असेल कृपया आपण लवकरात लवकर टॉस का बॉस या मंचावर उपस्थित राहायचंय. आणि आपल्या टॉस का बॉसचे प्रायोजक असतील श्री भूपेश कुलकर्णी, श्री निलेश कुलकर्णी. 97 धावा सरजी क्रिकेट क्लब या संघाने बनवलेले आहेत.
आपण स्क्रीनमध्ये पाहू शकतो. स्क्रीनमध्ये आपण पुढच्या सामन्याचा टॉस पाहत आहोत. आणि टॉस आपण पाहतोय हे नाणं उंचवलं. आणि लवकरच आपल्यापर्यंत आम्ही टॉसचा निर्णय घेऊन येऊ. चला तत्पूर्वी स्क्रीनवर RU11 वर्सेस आर्या वॉरियर्स हा टॉस देखील राहुल दायमा यांच्या हातून पार पाडण्यात आलेला आहे. पहिल्या चेंडूवर मात्र मोठी संधी निर्माण झाली होती. आपण स्क्रीन रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतात. ऑन द बॉडी लाईन टाकला होता चेंडू, टॉपेज लागला होता बॅटेचा, क्षेत्ररक्षक आले होते खाली आणि दोन्हीही खेळाडू मात्र एकमेकांसोबत बघतच राहिले. यावेळेस मात्र गॅप मध्ये पाठवलाय चेंडू. टॉस का बॉस या मंचाजवळ चेंडू जातोय, चौकार इथे येतोय आणि आपल्या टॉस का बॉसच्या मंचाचे प्रायोजक असतील श्री भूपेश कुलकर्णी, श्री महेश कुलकर्णी.
2 चेंडू 4 धावा. आता 2च मॅच आहे म्हणजे ही पण याच्या पुढची आहे. त्याच्यानंतर का काय ते आपल्यासोबत इथं उपस्थित झालेले आहे रमाई फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय सचिन भाऊ अहिरे यांचं शब्द सुमनांनी खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि सचिन भाऊंना विनंती असेल आपण या सामन्यांचा आनंद घ्यावा अशी मी आपणास नम्रपूर्वक विनंती करीतो. धन्यवाद. चला, पंकज पुरोहित यांच्या बॅटमधून मात्र चांगला फटका येताना आपल्याला दिसतोय. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतोय. ओव्हर द पिच बॉल होता, चांगला फटका मारला आणि चेंडू 4 धावांसाठी जातोय. यावेळेस मात्र ऑन द बॉल लाईन टाकण्याचा प्रयत्न होता. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु बीट झाले. डॉट बॉल सोबत षटकाची होते समाप्ती. 12 धावा, 8 गडी, बिनगडी बाद. पहिल्या षटकाची समाप्ती 12 धावा, बिनगडी बाद. पहिल्या षटकाची समाप्ती 12 धावा, बिनगडी बाद. पंचांचा इशारा त्या दरम्यान आपल्याला येतोय. वाईड बॉल, अतिरिक्त धाव जोडते. ओम प्रकाश करत आहेत गोलंदाजी. दुसरा चेंडू आपण बघितला या षटकातला बीट होताना दिसत आहेत आपल्याला ओम प्रकाश. चला, ओम प्रकाश यांना विनंती असेल लवकरात लवकर आपलं षटक आटोपत घ्यायचंय. यावेळेस फटका हवेत खेळला होता आणि झेल टिपण्यात मात्र यश आलेलं दिसतंय. आणि झेल टिपणारे खेळाडू आहेत चौथ्या यष्टीवर हा चेंडू टाकला होता आणि चांगला झेल टिपण्यात आलाय. चला, पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळताना दिसत आहेत. फटका कुठे जातोय? पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा कॅच पकडण्यात आलेली आहे.
यश यांच्याकडून हा झेल पूर्ण करण्यात आलेला आहे. पंच 1 मिनिट. 12th मॅन पाठवून द्यायचा आहे. लागोपाठ विकेट, लागोपाठ कॅचेसमुळे इथे सामन्याचे समीकरण नोट करण्यासाठी प्रॉब्लेम होतोय. खेळाडूंनी मात्र विनंतीला समजायचंय. ओके. यावेळेस मात्र ऑन द स्टंप लाईन टाकलेला चेंडू होता, ज्याला मात्र हलक्या हाताने डिफेन्स केलाय जयेश यांनी. आणि स्क्रीजवर मात्र शफल करताना दिसले आपल्याला फलंदाज. बीड झाले चेंडूला. डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. ओम प्रकाश यांचं हे षटक मात्र अतिशय उत्कृष्ट असं ठरलंय आतापर्यंत. 5 चेंडूत 1 धाव खर्च करून आतापर्यंत 2 गडी बाद केलेले आहेत. तर उत्कृष्ट अशी गोलंदाजी ओम प्रकाश यांच्या माध्यमातून चालू आहे. चौकार चौकार बॅट येतील बॅट येतील. 22च्या माध्यमातून हा चौकार येताना आपण पाहतोय रिप्लेच्या माध्यमातून. दोन षटकांची समाप्ती 17 धावा 2 गडी बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा 2 गडी बाद. तर मागचा चेंडू जो होता त्यावर जो चौकार आला होता तो बॅटेच्या माध्यमातून आला होता असं पंचांनी मात्र इथं आपल्याला सांगितलेलं आहे. 36 चेंडूत 81 धावांची आवश्यकता असेल. 6 षटकात 81 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पाचारण झालेले आहेत कैलास पांडे. चौकार जातोय पहिल्या चेंडूवर. एस स्पोर्ट्स यांच्या फ्लेक्सला लागत असलेला हा चौकार. एस स्पोर्ट्सचे संचालक आहेत भूषण भाऊ चित्ते. आणि आपण बघितलं पटक्याला मात्र फक्त दिशा दाखवली आणि गोलंदाजाची दिशा भरकटवून त्यांची दशा खराब केली. चला लवकरात लवकर गोलंदाजीसाठी तयार राहायचंय. चला दुसऱ्या चेंडूसाठी तयार आहेत कैलास पांडे. दुसरा चेंडू फुलरलेचा बॉल आणि फटका बसलेला होता. जबरदस्त असा कॅच टिपण्यात आलेला आहे कैलास पांडे यांच्याकडून आणि विकेट इथं मिळते. मोरया 11 संघाला मिळत आहे
तिसरं यश मिळत आहे मोरया 11 संघाला. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि पुढच्या चेंडूवर बोल्ड. काय जबरदस्त गोलंदाजी चालू आहे कैलास पांडे यांच्या मार्फत. पहिलं षटक आपण बघितलं होतं, कुठे ना कुठे 12 धावा आलेल्या होत्या. या षटकात आपण बघतोय एक चांगली गोलंदाजी दाखवत आहेत. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतात, स्क्रीनच्या माध्यमातून आपण ही विकेट पाहू शकतात. अतिशय बुंद्यात टाकला होता हा चेंडू आणि बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. आउट होतील फलंदाज. आणि मैदानासाठी आता मात्र आलेले आहेत मनीष चौबे. मनीष चौबे यांच्यावर मात्र आता जबाबदारी असेल. 33 चेंडूत 77 धावा, आवश्यक धावगती 14 रन प्रति ओव्हर. यावेळेस मात्र हलक्या हाताने हा फटका खेळलाय. चांगला गॅप काढलाय. सीमारेषाकडे चेंडू जातोय. 4 रन. तर बघा, पहिला चेंडू होता, स्लॅश केला होता पॉइंटच्या दिशेला आणि हा चेंडू गेला चौकार. 4 रन. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल कैलास पांडे यांच्या षटकातला. आतापर्यंत या षटकामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर लगातार विकेट मिळवल्या आहेत. चला, या डॉट बॉल सोबत षटकाची होते समाप्ती. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा, 4 गडी बाद. तर बघा, मोरया 11 या संघाला मी सांगू इच्छितो की उर्वरित 5 षटक टाकण्यासाठी आपल्याकडे अवधी शिल्लक आहे 20 मिनिटांचा. केशव पंडित यांचा हा चेंडू उंच हवेत गेला.
झेल पूर्ण झालाय आणि जयेश होतील बाद. झेल टिपण्यात कुठल्याही प्रकारची चूक नाही. चला नवीन फलंदाज आलेत का सुरुवात करायची आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे.
यावेळेस मात्र दमदार असा शॉट खेळलाय अमन यांच्या बॅटमधून येतोय षटकार. चला मिसफिल्डचा चौकार मिळतोय आणि आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतात. हा चेंडू टाकला ऑफसाईडला येऊन फक्त दिशा दाखवली, गॅप मध्ये पाठवला आणि 4 रन वसूल केला. यावेळेस फटका हवेत दिसतोय. क्षेत्ररक्षण निर्मनुष्य क्षेत्रामध्ये हा चेंडू टप्पा पडताना आपण बघितला. चांगला फटका खेळला होता, परंतु यावेळेस देखील आपण पाहतोय आणि ओव्हर थ्रो. 5 धावा मिळतील या चेंडूतून. पाठविण्यात आलेला आहे. लवकरच यावर आपल्याला निर्णय मिळेल. इट्स अ लीगल रन. बाउंड्री असणार आहे. 5 रन मिळतील. सिंगल प्लस ओव्हर थ्रोचा 4 रन असा हा पंजा काढलेला आहे आणि सध्याच्या घडीला स्ट्राईकला असतील मनीष चौबे. आणि मनीष चौबे यांना मात्र अपेक्षा होती हा चेंडूला मात्र वाईड करार देण्यात येईल, परंतु पंचांची सहमती नाही. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू असणार. यावेळेस सन्मानासोबत खेळला या चेंडूला. 4 षटकांची समाप्ती होते. 46 धावा, 5 गडी बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा, 5 गडी बाद.
चला शेवटचे 10 मिनिटं शिल्लक, अजूनही 4 षटकं टाकण्याचे बाकी आहेत. तर बघा 24 चेंडूत 52 धावांची आवश्यकता आहे आणि शेवटच्या 10 मिनिटात तुम्हाला हे 4 षटकं पूर्ण करायचे आहे. अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला सर्कल मध्ये ठेवावा लागेल. जोरदार फटका खेळला होता या बॉलला, फुल टॉस बॉल होता, चांगला कनेक्ट केला, चांगला लॉफ्ट केला आणि 6 रन वसूल करतील. अमन यांनी चांगला फटका लगावला, पहिल्या चेंडूवर षटकार मारून मात्र इथे गोलंदाजाला अडचणीत सापडवण्याचा प्रयत्न. यावेळेस चांगला फटका खेळताना दिसले, सिंगल नंतर मात्र षटकारानंतर मात्र सिंगल धाव घेताना आपल्याला दिसत आहेत. तीन चेंडू अजूनही शिल्लक. शुभम जोशी पुन्हा एकदा तयार, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अमन गौतम यांचा. डॉट बॉल येतोय. यावेळेस चांगला फटका खेळलाय अमन याच्या बॅटमधून, हा फटका येतोय. 6 रनांसाठी हा फटका जातोय आणि अद्भुत हा शॉट होता. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतात स्क्रीनवर. तर बघा फक्त दिशा दाखवली, डाऊन द ग्राउंड बॅट फिरवली आणि हा जातोय आपल्या शिवतीर्थ मैदानाच्या व्यासपीठाजवळ. षटकार. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलेला आहे आणि 1 बाउन्स फिल्डिंग झाली. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा, 5 गडी बाद. चला आपल्या जवळ शिल्लक आहेत 7 मिनिटं. 7 मिनिटात आपल्याला मात्र अजूनही 18 चेंडू फेकायचे आहेत. 7 मिनिटात आपल्याला 3 षटकं पूर्ण करायची आहेत. अन्यथा आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आत ठेवावा लागेल. सुरुवात होते डॉट बॉल पासून. मनीष चौबे, आणि मनगटाचा चांगला वापर केलेला आहे.
सिंगल धाव घेत आहेत मनीष चौबे. एक तंत्रशुद्ध पद्धतीने खेळलेला हा शॉट सिंगल घेऊन आपल्या पार्टनर अमन याला मात्र स्ट्राईक रोटेट करण्यावर भर देत आहेत मनीष चौबे. यावेळेस मात्र अमन यांचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चला केशव यांना विनंती असेल लवकरात लवकर गोलंदाजी मार्कवर जायचंय, आपल्याकडे वेळ कमी आहे. यामुळे यावेळेस पंचांचा इशारा येतोय नो बॉल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण करताना दिसत आहे. अमन गौतम 12 चेंडूत 34 धावांवर खेळत आहेत आणि जोपर्यंत मनीष चौबे अनुभवी खेळाडू आपल्याला स्क्रीजवर दिसत आहेत तोपर्यंत ते स्वतः देखील खेळतील आणि सोबतच्या खेळाडूला सोबत खेळवून घेतील. सिंगल डबलच्या मदतीने धावफलक खेळता ठेवण्याचा प्रयत्न असतो त्यांचा. आणि अमन गुप्ता याच्या बॅट मधनं मात्र यावेळेस मुख्य प्रवेशद्वाराजवळ जातोय हा षटकार आणि आपण स्क्रीनवर बघू शकतात हा फटका. चांगला फटका खेळला, 6 धावांसाठी जातोय हा शॉट. आणि स्क्रीनवर आपण बघू शकतात मनीष चौबे मात्र अमन गौतम यांना समजवताना आपल्याला दिसत आहेत, आपला अनुभव त्यांच्यासोबत शेअर करताय. खूप मोठी कारकीर्द राहिली त्यांची क्रिकेट या खेळामध्ये. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांचे कोच आम्हाला त्यांच्याबद्दल माहिती सांगत आहेत. बारा चेंडूत 25 धावांची आवश्यकता, आपल्याकडे फक्त 2 मिनिटं शिल्लक आहेत. 2 मिनिटात आपल्याला मात्र 2 षटकं संपवायची आहेत. पंचांना देखील विनंती असेल 2 मिनिटं इथून बाकी आहेत. 2 मिनिटांनंतर मात्र एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावा लागेल. राम जेऊरकर दिसत आपल्याला गोलंदाजी करताना. समोरच्या दिशेला साईड स्क्रीनला लागत असलेला हा चौकार आणि आपल्या साईड स्क्रीनचे स्पॉन्सर आहे प्राची सीट्स. या वेळेस अमन गौतम यांच्या बॅटमध्ये एकदम दमदार षटकार येतोय. षटकारासोबत अमन यांचं अर्धशतक पूर्ण होतंय. 16 चेंडूत 51 धावांची अशी ही इनिंग खेळताना अमन आपल्याला दिसत आहेत. अक्रॉस द लाईन जाऊ चांगला फटका खेळला आणि अर्धशतक पूर्ण केला. आणि सोबतच अनुभवी खेळाडू मनीष चौबे मात्र त्यांचं अभिनंदन करताना आपल्याला दिसत आहेत. 10 चेंडूत 15 धावांची आवश्यकता आता फक्त जिंकण्यासाठी. अमन गौतम
5 षटकार 2 चौकारांच्या मदतीने 16 चेंडूत 51 धावा. 300 प्लसच्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली आहे या फलंदाजाने. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय पुन्हा एकदा वाईड बॉल. चांगला फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येतोय, धावा मिळतील 4. चला, पंचांना विनंती असेल आता मात्र एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आत घ्यायला लावायचा आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला हा फटका येतोय आणि वेळेचं बंधन मात्र आपण सांगत होते मोरया 11 संघाला, परंतु त्याची काळजी घेत आहेत अमन सरजी क्रिकेट क्लब संघाचे खेळाडू. सामना मात्र वेगाने संपवत आहेत. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडूत 4 धावा. या षटकात हा सामना संपतोय का हे बघण्यासारखं असेल. चला, मोठा फटका आलेला आहे. या फटक्यासोबत हा सामना संपलेला आहे. अमन गौतम खेळत आहेत 19 चेंडूत 67 धावांची नॉट आउट इनिंग आपल्या संघासाठी. सरजी क्रिकेट क्लब संघातर्फे अमन गौतम यांनी खेळली एक जबरदस्त इनिंग, आउटस्टँडिंग इनिंग ज्याला आपण म्हणतो. सरजी क्रिकेट क्लब वॉन बाय 5 विकेट्स. चला, पुढच्या सामन्याला सुरुवात करायची आहे. पुढचा सामना असेल RU11 वर्सेस आर्या वॉरियर्स. पुढचा सामना